प्रवेश सुरू. कोपरगाव तालुक्यातील एकमेव A+ मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, HSC व्होकेशनलचे प्रवेश सुरू. प्रथमच AI सेंटरची सुविधा उपलब्ध. त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागात ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिरात विविध शाळांच्या बालगोपाळांच्या दिंडी आगमनाचे विठूचा गजर करत परिसर दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी कोपरगाव शहरातील शिशु विकास मंदिर विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचं आयोजन कोपरगाव शहरातील गावठाण भागात केलं होतं. श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने दिंडीचं पूजन करून बालगोपाळांना राजगिरा लाडू वाटप करत स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक नारायण अग्रवाल, महावीर शिंगी, जयंत विस्पुते, प्रदीप शास्त्री पदे, नंदू शेंडे गुरव, मनोज कपवते, प्रदीप पदे, श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन, पुरोगामी शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण सेवा ट्रस्टचे सचिव दिनेशजी दारुणकर, विश्वस्त सौ दीपाली पटवर्धन, मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी, गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या रजनीताई ठोंबरे सदस्या, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल धारणगावकर, पालकवर्ग व शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत सोपान काका, संत निवृत्ती एकनाथ, संत गोरोबा काका यांच्यासह विविध संत आणि वारकरी वेशभूषेतील मुले मुली सहभागी झाले होते. हाती वारकरी भगवा झेंडा, डोक्यावर तुळस, गळ्यात टाळा आणि मुख्य हरिनामाचा गजर करत शाळांच्या दिंड्या गावठाणात जमल्या. सर्व शिक्षा अभियान, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण, बेटी बचाओ बेटी पढाओ असे विविध सामाजिक संदेश विद्यार्थी देत होते. याप्रसंगी आषाढी वारीचं महत्त्व, दिंडीची परंपरा, मानवजातीला सामाजिक समरसता आणि भेदभाव निर्मूलनाचा संदेश देत असल्याचं विद्यार्थ्यांनी केलेल्या मनोगतात व्यक्त केलंय. शहरात विविध ठिकाणी रिंगण सोहळा झाला, तसेच फुगडी, झांज, भक्तिगीतांवर तल्लीन होऊन नृत्य सादर केलं. शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीचा महाप्रसाद देऊन दिंडीची सांगता करण्यात आली. गोदा तीरावर पुराणकालीन ऋषीमुनी, साधुसंत, राजे महाराजे यांचे पदस्पर्शानं आणि सहवासाने पावन झालेल्या कोपरगाव भूमीत शालेय शिक्षणाच्या माध्यमातून प्रथा आणि परंपरा जोपासण्याचा भावी पिढीनं वारसा जोपासल्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे. तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय प्राथमिक शाळा यांच्या वतीनेही चिमुरड्यांची बालदिंडी ईदगाह मैदान येथे आली असता या दोन्ही दिंड्यांची येथे भेट होऊन या ठिकाणी रिंगण सोहळा व आरती सोहळा पार पडला होता. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. नमस्कार सर्वांना. प्रथम आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. आज विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळा व आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिर या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील पहिलाच उपक्रम म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त बालवाडी ते इयत्ता 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरामधून पायी दिंडी काढण्यात आली. या पायी दिंडीमध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी नाचत गात हरिनामाचा गजर करत प्रथमतः गणपती मंदिर, त्यानंतर महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा वारीची सांगता शाळेच्या शेजारील असणारं ईदगाह मैदान, या ईदगाह मैदानावरती वारीची सांगता त्या ठिकाणी करण्यात आली. सांगता झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रसाद, महाप्रसाद या ठिकाणी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद या मोठ्या प्रमाणात घेतला. वारीमध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश हेमंत भाऊ वारीमध्ये संस्थेचे अध्यक्ष हेमंत भाऊ पटवर्धन, सचिव दिनेश दारुणकर, सदस्या सौ दीपाली पटवर्धन, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विशाल धारणगावकर सर, त्याचबरोबर मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते. धन्यवाद. विद्यार्थ्यांना वेगवेगळे सण असेल, वेगवेगळे उपक्रम असेल, जयंती असेल, पुण्यतिथी असेल याविषयीची माहिती होणे, वारीला लोक का जातात, दिंडी वारीला का जाते, त्या ठिकाणी जाऊन पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होतात. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन मनोभावे त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन
विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तो वारीचा अनुभव घेतला. जी वारी चालली त्याच्यामध्ये खाऊचं वाटप देखील करण्यात आलं. महादेव मंदिर त्या ठिकाणी मराठा पंचांकडून राजगिऱ्याचा लाडू प्रसाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. फुगडी वगैरे खेळण्यात आलं. वारीची सांगता गोल रिंगण करून त्या ठिकाणी भक्तिगीते गाऊन फुगाडी खेळून त्या ठिकाणी मुलांनी आनंद घेतला. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था.
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी। आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली। पुढचा नंबर तुमचा असू शकतो। महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगावमध्ये पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेश देणे सुरू। आमचा पत्ता रिद्धी सिद्धिनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव। अधिक माहितीसाठी संपर्क 9145 355 455 व 9823 255 355।